चला मॅचला आपण सुरुवात करतोय. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय उद्या खरे तर ज्यांचा वाढदिवस आहे ते सन्माननीय श्री राजेश शेठ कातारा साहेब, त्यासोबत सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य नेवाली श्री आकाश शेठ काथाराम, आमदार चषकाची दमदार स्पर्धा आपण पाहतोय. 40+ या मॅच मध्ये LBW लेग बिफोर द विकेट हे बाद नाही आहे, लक्षात घ्या. LBW बाद नाही आहे, त्यामुळे आता ही सूट तुम्हाला मिळते. मॅच ऑन होते. दोन्ही टीमला शुभेच्छा. आदेवी 40+ आणि वलवली 40+ यांच्यामधील लढत आहे. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम आदेवीनं आणि हा पहिला बॉल डिलिव्हर होताना आपण बघतोय. सलामीवीर मैदानामध्ये आलेत गोवर्धन पालेकर आणि महेंद्र पाटील. बॉलिंग ट्रॅकवर दीपक शेख यांना आपण बघतोय. पहिला बॉल ज्याच्यावर श्री गणेश झाले. 2 रन कंप्लीट होत आहेत. अकाउंट ओपन झालंय धावसंख्येचं. सामना 4 षटकांचा आहे, याची नोंद घ्या. वेळेबाबत प्रत्येक टीमला सहकार्य करायचं आहे, त्यामुळं 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग कोणत्याही परिस्थितीमध्ये संपली पाहिजे, ही फिल्डिंग टीमची जबाबदारी राहील. पहिले 2 बॉल दीपक शेळके यांचे आपण बघितले. पहिल्या बॉलवर 2 रन आले, त्याच्यानंतर हा डॉट बॉल डिलिव्हर होताना आपण बघितले. गोवर्धन पालेकर फुलटॉस होता, फ्लिक केलं, फक्त दिशा दिली पाठीमागे लॉंग ऑन मध्ये. वाईट डिश लॉंग ऑन कडे फिल्डर आहेत. 1 रन पूर्ण होतीये. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये. आक्रमक रवैया हा फार महत्वाचा तेवढाच राहील. फार इंटरेस्टिंग मॅच आहे खरं तर. आज 1 डिसेंबर बघता बघता या वर्षाचाही शेवटचा दिवस, अगदी शेवटचा महिना आणि त्याचा पहिला दिवस सुरू झालाय. दोन्ही ऑफिशियल सध्या मैदानामध्ये सज्ज झाले. राजेश शेठ कातार यांच्या वतीने जेवढे 40+ क्रिकेटर मैदानाच्या बाहेर क्रिकेटचा आनंद घेतात, स्टेजवर याचे सर्वांनी यावं, आपलं स्वागत आहे. पहिल्यांदा मानसिकता होती स्वीप खेळायचं आणि त्याच्यानंतर जसा आउटसाइड ऑप्शनचा बॉल आला, 1 सिंगल रन इथे पूर्ण होते. बॅट अँड बॉलमध्ये मला वाटतं कॉन्टॅक्ट बनलं होतं, त्यामुळे ही धाव बॅटरच्या अकाउंटमध्ये जोडलं जाईल. सनलाइट फुटिंगमध्ये काही सजावटी वारंवार खेळल्या जात आहेत. धावसंख्या सध्या 4 वर आपण बघायला मिळते. दीपकजी शेळके यांची दमदार गोलंदाजी. स्विच हिट करायचं कदाचित पहिल्यांदाच मनामध्ये ठरवलं होतं, बॉल कोणत्याही लाईनवर येऊ द्या त्याच्यावर स्विच हिटच करीन. त्याच कारणास्तव हा डॉट बॉल देखील बघायला मिळतं. दीपक शेळके यांची दमदार गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. यॉर्क केला बॉल, वाईट यॉर्कर चॉप करत असताना, अगदी दिशा देत असताना 1 रन इथे पूर्ण होते. पहिलं षटक अतिशय तीक्ष्ण आणि ताबडतोब राहिलं. जवळपास 3 मिनिटांमध्ये हे षटक संपलं. आधी 40+ संघाचे ॲज ओपनर आणि प्रमुख गोलंदाज दीपकजी शेळके यांनी पहिलं षटक डिलिव्हर केलंय. हा इक्विपमेंट संदेश आमच्यासोबत जॉईंट झालेत. हा ग्राफिक्स बघा मिळतं, जसं आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही ग्राफ बघता, कोणत्या एरियामध्ये किती बॅटरनं रन केले, प्रत्येक ओव्हरमध्ये किती डॉट आले, किती 6 आले, हे सगळं काही अगदी तुम्हाला अनुभवायला मिळतं. उत्कृष्ट कामगिरी सध्या संदेश यांच्याकडून तुम्हाला अनुभवायला मिळेल. पहिले षटक 5 धावांचं बिनबाद सुरू झाले आहे वलवली 40+ या टीमचं. चला, 2 समालोचक जोडले जातील. एका बाजूला वैभव भोपी, एका बाजूला प्रीतम पाटील यांच्याकडे आपण वळणार आहोत. आज 40+ म्हणजे सर्व मैत्रीच्या दुनियातील एक राजे माणसं आज आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय. आमदार चषक 2025 राजेश शेठ काथारा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते. पहिला सामना आदई 40+ आणि वलवली 40+ या दरम्यान आहे. पहिली ओव्हर खूप महत्त्वाची होती आणि पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू स्क्वेअर गेट करण्याचा प्रयत्न, तिथे गणेश मात्र सज्ज, कुठली चुकी करणाऱ्यांनी पहिला हादरा. गोवर्धन पालेकर बॅक टू पॅव्हिलियन.
ज्या पद्धतीने दीपक शेळकेने ती ओव्हर हाताळली आणि त्यासमोर गोवर्धन पालेकर होता, जे कमीत कमी 15 दिवस पूर्वी व्हॉट्सअपवर रात्रभर चर्चा होती या ओव्हरची आणि दोघांमधला संघर्ष पाहण्यासाठी आज पूर्ण प्रेक्षक इथे होते. मात्र हवी ठरला दीपक शेळके, कारण दीपक शेळकेने देव पाण्यात ठेवून आला असेल घरी आणि त्याबरोबर गोवर्धन पालेकरने रिव्हर्सचा जो शॉट अटेम्प्ट केला होता, जर तो कनेक्ट झाला असता मात्र व्हॉट्सअपला आज मजा आली असती. पहिल्या चेंडूवर पहिला विकेट आणि पहिला हादरा गोवर्धन पालेकर नावाचा सापडला. त्याचबरोबर रवींद्र शेळके ऑन अ बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज आपण पाहतोय प्रदीप पाटील. प्रदीप पाटील हार्ड हिटर फलंदाज आपण वलवली संघाकडून चांगली कामगिरी करताना नेहमी पाहतो. तोच फलंदाज ऑन अ बॅटिंग ट्रॅक. समोर कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर जाणार, चेंडू हंपायर दर्शवतो वाईड. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या आपण पाहतोय 6. रवींद्र शेळके नेहमी व्हेरिएशन्स करताना याला पाहतो आपण. जर आपण गोलंदाजीचं विश्लेषण केलं तर आतापर्यंत पहिला चेंडू फेकला, पहिल्या चेंडूवर स्क्वेअर कट करताना गणेश मात्रेच्या हातात झेल देऊन बसला, गोवर्धन पालेकर परतला. त्यानंतर दुसरा चेंडू अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर देतोय. रवींद्र शेळके थोडंसं चेंज ऑफ पेस करता वेळी आपण पाहतोय दुसरा चेंडू घेऊन येतोय. समोर फलंदाज प्रदीप आउटसाइड एज आणि प्रदीप परत बॅक टू पॅव्हलियन आणि लागलेला हा दुसरा हादरा. रवींद्र शेळके आता स्ट्राईक करतोय स्वतःच्या संघासाठी. दोन चेंडूंमध्ये 2 विकेट, एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये धाव दिली आणि त्याच्यामध्ये एकच धाव आतापर्यंत खर्च करतोय. त्याची जागा सांभाळण्यासाठी फलंदाज अशोक पालेकर येतोय. अशोक पालेकर स्ट्राईकसाठी येईल. आता मात्र रवींद्र शेळके जी भूमिका, जी जबाबदारी, जी अपॉर्च्युनिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी जी आपल्यावर दिली आहे ती पार पाडत असताना गोलंदाजी ट्रॅकवर चांगली कामगिरी करतोय. कारण कर्णधार दीपक शेळकेचा विश्वास होता. मात्र महत्त्वाची होती पहिली ओव्हर आणि त्या पहिल्या ओव्हरमध्ये किमान 15 धावा गोवर्धन पालेकरने जर ठोकून काढल्या असत्या तर किमान 1 महिनाभर पूर्ण विभागाचा टाइमपास व्हॉट्सअपद्वारे झाला असता. मात्र ते घडलं नाही. दीपक शेळके थोडासा वर्चस्व ठरला आणि आता मात्र तिसरा चेंडू घेऊन येतोय रवींद्र शेळके ऑन ए बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज अशोक पालेकर. अशोक पालेकरचा विचार केला तर विभागीय मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी आणि ऑलराऊंडर भूमिकेत आपण नेहमी ह्या फलंदाजाला पाहतोय. लेफ्ट आर्म बॅट्समन, लेफ्ट आर्म बॉलर रवींद्र शेळके. याचा बॉल टॅप केला, 1 धाव तो सहजरित्या पूर्ण. कव्हर्सला चांगला शॉट आपल्याला पाहायला मिळाला, 1 धाव तर मिळाली. थोडंसं फंबलिंग, एकाला 2 मध्ये कन्वर्ट करतायत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 8. आतापर्यंत महत्त्वाचे 2 विकेट परतलेले रवींद्र शेळके. चांगली गोलंदाजी करतोय. 3 धावा खर्च केलाय. 3 धावांवर 2 विकेट मात्र प्राप्त केलेत. तिसरा चेंडू घेऊन येतो रवींद्र शेळके. समोर फलंदाज अशोक, ज्याने आता एक चांगला कव्हर्सला आपण फटका पाहिला. आता मात्र थोडस इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण श्री पुंडलिक बुवा पाटील, सन्माननीय हरिभक्तपरायण श्री मारुती काथारा आणि सन्माननीय श्री आशाबुवा काथारा यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपल्या मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करत आहोत. जबरदस्त चेंडू, 2 बॅक टू बॅक आपण नेगेटिव्ह चेंडू पाहतोय. कोणत्याही पद्धतीने बॅटच्या ड्राईव्हला, बॅटच्या स्विंगला कनेक्ट करू देत नाही रवींद्र शेळके. यशस्वी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, त्याच्यामध्ये 2 विकेट आणि 3 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत. शेवटचा चेंडू घेऊन येतोय. चांगलं इन्स्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळालं. 6वा चेंडू पुन्हा कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग साधता आल्याने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रवींद्र शेळके बॉल लढवतोय. आता मात्र ओव्हर संपतीये. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 6. आपला आम्ही आई गावदेवी प्रसन्न गौरी स्फोट नेवाली यांच्या वतीने राजेश शेठ काथारा, आकाश शेठ काथारा, आमचे प्रदीप काथारा, प्रदीप पाटील यांच्या वतीने तुमचं आम्ही इथे स्वागत करतो. चला वळूया पुन्हा एकदा प्रीतम पाटील आणि वैभव भोपी यांच्याकडे.
प्रीतम सर, आतापर्यंत जी गोलंदाजी बघायला मिळाली आहे खरं तर आधी 40+ कडून ती फार तीक्ष्ण राहिली आहे. बघा पंच टायमिंग अलर्ट करताय सध्या मैदानामध्ये कारण वेळ कमी आहे. दीपकजी शेळके ऑन स्क्रीन तुम्हाला बघायला मिळतं, ज्यांना उत्कृष्ट गोलंदाजी केली. 5 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक षटक संपलं पाहिजे याची दक्षता घ्या, हेच पंच सांगतायत. पहिली 2 षटकं संपलेत, फक्त 8 धावा आहेत वलवली 40+ संघाच्या ऑन बोर्डवर आणि 2 प्रमुख खेळाडू त्यांना आतापर्यंत गमावलेत. महेंद्र पाटील त्यासोबत आपण अशोक पालेकर यांना सध्या फलंदाजी करताना बघतो. तिसरं षटक जे सुरू झालंय, आता अनिल काकडे आलेत बॉलिंग ट्रॅकवर. अडचणीमध्ये सध्या संघ फलंदाजीतून चांगले स्ट्रोक येणं फार महत्वाचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा आला मुख्य पंच मेन अंपायर सांडेपालकर सरांचा. त्यासोबत सुनीलजी तांडे सर आहेत लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये. 1 रन ॲड होते टोटल स्कोरबोर्डमध्ये, 9 रन ऑन बोर्डवर. ही संपूर्ण आमची वारकरी संप्रदायाची ही संपूर्ण मंडळी, सगळ्यांचंच आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. पहिला बॉल वाईडनं सुरुवात झाली अनिल काकडे यांच्या या षटकाची. फक्त आता 2 उर्वरित राहिलेत. उंच केला हा बॉल, मिस टायमिंग आहे. खूप लवकर बॅटचं फेस क्लोज केलं आणि पहिला दुसरा तिसऱ्या अटेम्प्टमध्ये हा झेल कंप्लीट केला. अजून एक धक्का महेंद्र पाटील यांच्या केसांत. आई आदई वलप विभाग विपक्ष नेरे दोंद्रे 40+ रेडीराच्या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी ओटू वैभव. धन्यवाद महागुरु. नक्कीच या सूचना तुमच्यासाठी आहेत, कारण आज वेळेकडे फार नियोजन पद्धतीनं पाहिलं जाईल. प्रत्येक मिनिट हा फार महत्त्वाचा राहणार आहे, कारण आज थोड्या एक्स्ट्रा मॅचेस आहेत आपल्याकडे. थोडंसं बॅटच्या वरच्या हिशोबावर जिथे स्ट्रिकर असतो जवळपास तिथे हा बॉल जाऊन आदळलाय. त्यामुळे 1 रन इथे म्हणजे हरचंद्र चौधरी हे मैदानामध्ये आलेत. टेनिस क्रिकेट ज्यानं एक हिरा दिलाय, रत्नदीप चौधरी सारखा एक दमदार खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वाला दिलाय. तो अगदी त्यांचे पिताश्री ज्याने एक काल आपल्या कारकिर्दीतून गाचला आणि आज 40+ मधून खेळत आहेत. मागचा जो टिपला होता त्याचा काही मोमेंट संदेश ऑन स्क्रीन दाखवलेत. सध्या 10 धावा फळकावर आहेत, 3 विकेट गमावले टीमनं. अडचणी वाढलेत, परंतु त्यामध्ये आलेला स्क्वेअर कट फिल्डर आहेत पाठीमागे. गुड फिल्डिंग. एकाच ॲक्शनमध्ये क्विक थ्रो, तोपर्यंत ही क्विक सिंगल आपल्याला बघायला मिळते. सिंगल, एकेरी धावा, दुहेरी धावा यानंच सध्या हे काम हाती घेतले, मोहीम हाती घेतली. परंतु आता ही मोहीम फते करायची असेल, जे बॅटिंग पहिल्या टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा आपल्या जे वाटेला आलाय त्यामध्ये स्कोरबोर्डवर रन करायचे असतील तर षटकार चौकारांची फार नितांत गरज. 4 षटकामध्ये कमीत कमी 35 ते 40 धावा येणं गरजेचं आहे. यादव बुवा काथार यांचं आगमन होत आहे, स्वागत आहे तुमचं. फ्रंट फुटला जात असताना पुन्हा एकदा ऑन साईडला टार्गेट केलंय. फिल्डर तिकडे तयार आहेत. याही बॉलवर इथे एक सिंगल येते. धावसंख्येचं टोटलमध्ये बदल बघायला मिळेल. दुहेरी अंकामध्ये सध्या 12 धावा. प्रीतम पाटील सर आमच्यासोबत जॉईंट आहेत. परिस्थिती सध्या बघितली रन पुस्तकीवर ही फार बिकट आहे. तुमच्यामध्ये काय करायला हवं एक्झॅक्टली येणाऱ्या कालखंडामध्ये जिथे एक स्कोरबोर्ड बनेल? जर विचार केला तर वलवली संघाने गेल्या 2 वर्षामध्ये प्रॅक्टिस खूप कमी केली आहे. म्हणजे क्रिकेटमधून थोडंसं अंतर यांच्यामध्ये साधलं आहे आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती आपल्याला जाणीव होते. चांगला चेंडू, कारण अनिल काकडे अतिशय चांगला चेंडू. वलवली संघाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम एकच आहे की त्यांनी आता प्रॅक्टिस करत नाही आणि प्रॅक्टिस न करण्याचं कारण की त्यांची आता थोडंसं ताळमेळ जुळत नाही 2 वर्षापासून. पण 2 वर्षा अगोदर तुम्ही विचार केला तर सर्वात सक्सेसफुल संघ जर कोणता या विभागामध्ये होता तर हा वलवली संघ होता. पण त्यांच्यातला ताळमेळ साधण्याचा प्रयत्न महेंद्र पाटील नक्की करत असतो, मात्र ते साधत नाही आणि ते विदाउट प्रॅक्टिस खेळताना काय परिस्थिती होते ते हेच प्रॉब्लेमॅटिक आहे की प्रॅक्टिस नाही आहे. डेफिनेटली कौटुंबिक जबाबदारी, आपला व्यवसाय, आपली नोकरी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ड्राईव्ह करत असताना समोरच्या दिशेने लॉंग ऑन कडे खरं चालू हा बॉल थोडा वेळ घेतलाय. फिल्डिंगमध्ये थोडीशी फंबलिंग आणि लगेच सिंगलला दुसरीचा प्रयत्न डबलमध्ये कन्वर्ट करायचं होतं आणि हा धावबादचा आणखीन एक विकेट. 4था हादरा टीमला अगदी वलवली 40+ला.
धन्य धन्य जन्म ज्याचा वार करी पंढरीचा एका जनार्दनी करी वारी धन्य तोची बा संसारी. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची मंडळी ते व्यासपीठावर उपस्थित आहे. नक्कीच नक्कीच महागुरु, कारण तुळशीची माल घालणारे हे खरंच भाग्यवंतच असतात. म्हणून तर म्हटलं जातं ना, पवित्र ते देश पावन ते कोल जेथे हरीचे दास जन्म घेते. आणि संपूर्ण आमचे वारकरी संप्रदायातील मंडळी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचकडे आपण जाणार आहोत. 3 षटकं संपलेत. फक्त आणि फक्त 14 धावा बोर्डवर आहेत. धावसंख्या भरपूर अडचणी आहे. खतरनाक गोलंदाजी केली आधी 40+ ना. अगदी जॉर्डमध्ये फुलर लेनचे बॉल, यॉर्कर लेन, वेगवान चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप्स, वाईड यॉर्कर, सगळं काही आपल्याला बघायला मिळालं आहे आत्तापर्यंत या 3 ओव्हरमध्ये. परंतु अजूनही भेग गेलेली नाही आहे. वॉलीवॉली 40+ ना अजून इथून 1-2 स्कोरिंग शॉट ठोकले तर फायटिंग टोटल बनू शकतो. परंतु परिणाम अजून तोच आहे. निलेश आलेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल डॉट बॉल. प्रीतम सर. धन्यवाद. निलेश वाघमारे बॉलिंग ट्रॅक आपण पाहतोय. निलेश एक सक्सेसफुल गोलंदाज आणि या गोलंदाजाचा जर विचार केला तर रायगड प्रीमियर लीग असो, पनवेल असो किंवा विभागीय कोणत्याही लीगला याची गोलंदाजी जबरदस्त होते. आणि त्याचं कारण एकच आहे, त्याच्याकडे असलेला अचूक टप्पा आणि स्विंग. आता मात्र कोणत्याही पद्धत समजू दिलं नाही नितीन पाटीलला. चांगली गोलंदाजी होते. मात्र शेवटचे 4 चेंडू आहे या स्लॉग ओव्हरमध्ये हाणामारी करावी लागेल. टार्गेट सेटिंग शॉट्स मारणं गरजेचं आहे. कनेक्ट करू देत नाही, टॅप करण्याचा प्रयत्न. मात्र स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये निलेश बॉल अडवतोय. 1 धाव मिळेल लेग बाईटच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 15. आता मात्र खूप वाईट अवस्थेत आपण वलोली संघाला पाहतोय. आणि त्या वाईट अवस्थेतून जर बाहेर निघायचं असेल तर येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे. आणि ते मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. निलेश वाघमारे कधीच इंटरेस्टेड नसतो मोठे फटके देण्यामध्ये, कारण त्याला त्याच्या गोलंदाजीवर खूप विश्वास आहे. आणि 30 लाईन आणि लेंथ पकडण्याचा प्रयत्न नेहमी. प्रत्येक चेंडू आपण जर पाहिलं निलेशचं ॲनालिसिस गोलंदाजीचं तर नेहमी तो चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन्स आणि बॉलचा स्विंग, त्याला माहिती आहे टप्पा कुठे पडणार आणि कशा पद्धतीने कुठल्या लाईन आणि लेंथला. वाईटसाठी सुद्धा आपण रिव्ह्यू ठेवले आहेत. आता मात्र श्रीचंद भंडारी झेल घेण्याचा प्रयत्न. श्रीखंडपेक्षा गोड श्रीचंद असं त्याला टोपण नाव आहे. आणि तो मात्र झेल ड्रॉप करतोय. थोडंसं पायानी प्रॉब्लेम आहे. या श्रीचंदबद्दल जर विचार केला ना तर बांटियाच्या मैदानामध्ये कॉलेज मॅचेसमध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज, शॉर्ट रन यशस्वी गोलंदाज जर कोण असेल तर तो म्हणजे श्रीचंद. कारण त्याने जबरदस्त गोलंदाजी कॉलेजच्या वेळेला केली होती. पण थोडंसं 40 नंतर लेझी म्हणजे थोडंसं विकनेस येतो, कॅल्शियम कमी असतो अंगामध्ये आणि धावण्यामध्ये थोडंसं लेझीपणा आपल्याला दिसेल. 40+ मध्ये हाच थोडा प्रॉब्लेम आहे. आणि तो जर तुम्हाला घालवायचा असेल तर नेहमी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस जर तुमच्याकडे असेल तर खेळ चांगला होईल. आणि तेच लॅक ऑफ प्रॅक्टिस वैभव सर आपल्याला दिसतं कुठेतरी वलोली संघामध्ये. यस प्रीतम सर, खरं तर म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावानं तुम्ही परिपूर्ण बनता. आणि यांच्याकडे अनुभव भरपूर आहे. मागील 1 रन शॉर्ट आहे. DRSची मागणी केली आहे बॅटिंग टीमनं. चेक केलं जाईल एक्झॅक्टली, कारण या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. थोडं संशय आहे खरं तर मनामध्ये, कारण याच्या अगोदरही काही मागणी होत होत्या. क्रॉसिंग लाईन जी असते ती लाईन क्रॉस करणं बॅटनं फार महत्त्वाचं असतं. फक्त तुम्ही अगदी लाईनवर बॅट पोचून फायदा नाही. यस, अनसक्सेसफुल ऑन दी लाईन बॅट टच केले, ती क्रॉस केली नाही, त्यामुळे 1 रन शॉट. फक्त 1च रन मिळेल. अगदी परफेक्ट नजर होते लेग अंपायर सँडी पालकर यांची. क्रिकेट खेळामध्ये बॅटिंग करणं, बॉलिंग करणं, समालोचन करणं, स्कोरिंग करणं या गोष्टी सोप्या आहेत. परंतु पंचांची कामगिरी निभावणं इतकं सोपं नाही आहे. आणि इथे आणखीन एक चांगला बॉल, हेही षटक तेवढंच तीक्ष्ण राहिलं. पॉवरफुल गोलंदाजी. पहिल्यांदा टॉस जिंकून आम्ही बॉलिंग का निवडली, आमच्याकडे गोलंदाजी किती हार्ड आहे याचं उत्तम उदाहरण त्याने आपल्या कामगिरीतून स्पष्ट करून दिलं. पहिले 4 षटकं संपले, 16 रन फक्त बोर्डवर बनलेत आणि 17 धावांचं आव्हान आहे द्वितीय सत्रामध्ये आधी 40+ या संघासमोर. चला यानंतर लढत असणार आहे आदई वलभ विभाग 40+ विपक्ष नेरे दोंदरे विभाग 40+. संगनायक शेवटचा पुकार आहे. राजेश शेट्टी ते सूचना देतात, अन्यथा आपला सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. आज वेळेची पाबंदी असणार आहे, कारण आज मात्र वैभव आमच्या समीप जोडलेले आहेत, प्रीतम पाटील आहेत. आज 40+चे क्रिकेटर आहेत ना, रेग्युलर क्रिकेटरांनी त्यांचा आदर करायला शिकला पाहिजे खऱ्या अर्थाने. त्याचं कारण आहे एक खडचल काल होता खऱ्या अर्थाने. प्रीतम पाटील तुम्ही आगल्या वेगळ्या चेंडूला सामोरे जायचे. ते चेंडू आज आपण नेहमीचा चेंडू वापरतो.
तिथे मात्र गोलंदाजांची मोठी अग्निपरीक्षा सत्व परीक्षा होत असते. परंतु त्या काळी तुमच्या कारकिर्दीमध्ये असे चेंडू असायचे की तिथे मात्र फलंदाजाची सत्व परीक्षा व्हायची आणि अशा खऱ्या अर्थाने परिस्थितीत काल वेल मात्र कठीण होती. परंतु तुमच्यासारखे खेळाडूंना वारसा संघर्षाचा लाभला आणि म्हणूनच आज हे सर्व 40+ खेळाडू आपापल्या गावचं आपापल्या विभागाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांचा आदर करायला रेग्युलर संघातील खेळाडूंनी खऱ्या अर्थाने शिकलं पाहिजे. चला नाणेफेकीसाठी आदय वलप विभाग विपक्षय डेरे दोंदे 40+ यावं. हो टू प्रीतम पाटील आणि वैभव भोपी. नक्कीच महागुरु सर, तुम्ही जो उल्लेख केला आणि जी चर्चा छेडली आहे ती खूप महत्त्वाची आहे. मी नेहमी म्हणत असतो की रिअल प्लेयर्स आणि रील प्लेयर्स याचा फरक काय. आताचे खेळाडू जे रील्समध्ये हे करतात त्यांना चेंडू त्या पद्धतीचा मिळतो. MRI आणि खन्नाच्या बॉलवर खेळलेले हे खेळाडू आहेत जिथे एक षटकार लागल्यानंतर पूर्ण महिनाभर चर्चा होत असेल. आणि संजय मात्रे हे पण आपण स्क्रीनवर पाहू शकतो, त्याचबरोबर राजेशजी कातारा. तर मी चर्चा करत होतो MRI बॉल आणि खन्नाचे बॉल जेव्हा खेळत होतो तेव्हा एखादा षटकार लागला की त्या खेळाडूची चर्चा महिनाभर त्या गावामध्ये होत होती की षटकार मारलं. त्यावेळी रवी कोट्यान, विश्वास पाटील, भरत भोईर असे खेळाडू आपण पाहिले आणि सर्व 40+. आता जर MRIचा बॉल जर खेळून हे आता मुलं खेळली तर मला तर वाटतं 36 धावा होणं पण अवघड जाईल. पण त्यावेळेला टेक्निकल क्रिकेट्स काय होते, हार्डवर्क काय होता क्रिकेटमधला, ह्या 40+ खेळाडूंनी पाहिलं. शेतापासून मैदानापर्यंत आणि मैदानापासून आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत आपण खेळ पाहताना या 40+ खेळाडूंना पाहिलं आतापर्यंत. नक्कीच प्रीतम सर कार्य या गोष्टी मायने राखतात. इथे हिमांशू एंटरप्राइजेस आणि रायगड जिल्हा 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि हिमांशू एंटरप्राइजेस 11चे पुरस्कर्ते आदरणीय रविदादा भोईर, माजी ग्रामपंचायत सदस्य कोलवाडी यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. आपलं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकामध्ये स्वागत आहे. त्यानंतर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस, ND विभाग 40+ हे संघनायक आमचे मित्र नामदेव शेठ जमदाडे साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत. आणि सिनियर क्रिकेटर मोगावची ओळख विनोद पाटे नामांकित पंच मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. याच दरम्यान मॅचला सुरुवात होते. पहिल्या ओव्हरचा मानकरी ठरतोय तो म्हणजे संतोष पाटील लाल्या. स्ट्राईकला किशोर भोपी, पहिला चेंडू टॅप केला, एक धाव घेण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग, थोडासा फॉर्मलिंग पाहायला मिळालं, जजमेंट करता आला नाही, बॉल ट्रॅव्हल करतोय सरळ लॉंग ऑनला चौकार. पाटील सुप्रसिद्ध बिल्डर्स नेरे यांचं आगमन होत आहे. दादा यावं व्यासपीठावर. राजेश शेठ काथारे यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. 40+ क्रिकेट किती सुदृढ असावं, त्यामध्ये टेक्निकल फटके कसे असावे, ताकदीपेक्षा टायमिंग किती सुंदर असावं याचं उत्तम उदाहरण सध्या किशोर भोपी आहेत. कारण अगदी आताच मला माहिती दिली की ज्या पद्धतीनं तुमचा वलप आणि आधी जो विभागाचा 40+ मॉर्निंग क्रिकेट झालं ज्या लीग स्टेजवर, त्याचा अर्धशतकीय खेळी करणारा हा खेळाडू आहे आणि 19 बॉलमध्ये 62 धावा ज्यानं आपल्या इनिंगमध्ये साकारल्या होत्या. त्याने सुरुवात ज्या पद्धतीनं 2 बॉल 2 चौकारानं झाली आहे, धावांची इन्व्हेस्टमेंट फार कमी आणि तिथे फिल्डर डाऊन द बॉल, फटका तिथे फसलाय आणि फिल्डरनं हा झेल टिपलाय अगदी मिड ऑफ कडे खेळाडू बाद. डीजेला आम्ही थांबवतो नितीन. आज आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली राजेश शेठ काथारा, आकाश शेठ काथारा यांच्या माध्यमातून सर्व 40+ क्रिकेटर, प्रेक्षक, समालोचन ग्रुप, पंच कमिटी, आमची सानिया साऊंड सिस्टीम, लाईव्ह प्रसारण आई एकविरा इव्हेंट्स सर्वांची स्नेहभोजनाची व्यवस्था दुपारच्या सत्रामध्ये करण्यात आलेली आहे. आणि बघा जे स्वयंपाक ज्यांच्या खऱ्या अर्थाने जे स्वयंपाकघर आहेत, अतिशय उत्तम स्वादिष्ट भोजन ज्यांच्या माध्यमातून बनवले जाते ते आमचे सर्व टेंबोडे गावातील सर्व सहकार्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. रॉकस्टार रवी, रॉकस्टार प्रवीण गायकर यांचं आगमन होत आहे. आपले स्वागत आहे. वेलकम. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. 17 धावांचं अवघड टार्गेट आहे आणि ज्यामध्ये 8 धावा आतापर्यंत पहिल्या 3 बॉलमध्ये झालेत. एक महत्त्वाची विकेट घेण्यावर सक्षम ठरलेत
संतोष पाटील किशोर भोपी अगदी जे बाद झालेत. अगदी उंच खेळ हा बॉल फिल्डर डाऊन द बॉल पुन्हा एकदा जज करत असताना झेल सोडलाय. अगोदर दुष्काळ त्याच्यामध्ये 13वा महिना. या पहिला बॉल अगदी चौकार गेला जिथे मिसफील्ड झाले आणि त्याच्यानंतर हा साधा सोपा झेल जो जमिनीला दान झालाय आणखीन एक जीवनदान. जबरदस्त गोलंदाजी झाली. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या 2 बॉलला बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर किशोर भोपी हा परतला. विकेट मिळाली चांगली. त्याच्यानंतर झेल उडाली होती म्हणजे कमबॅक करण्याचा आणखी एक संधी होती आणि मात्र झेल ड्रॉप केला प्रदीप पाटीलने. एक धाव मिळाली. संतोषाचा चांगला चेंडू स्टंप बोल्ट आणि आता मात्र संतोष लाईन आणि लेन पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि परततोय तो म्हणजे मनोहर पाटील. प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व राजेश नाही तर पूर्ण अदय वलभ विभागाचा बादशाह आहे राजेशभाई. कारण राजेशभाईंचा जर विचार केला तर अन्नदाता ज्या पद्धतीनं पूर्ण विभागाला त्याचा सपोर्ट असतो. पूर्ण पावसाळी क्रिकेट ज्यांनी उचलून धरलं आणि पूर्ण विभागाला दररोज त्यांची पूर्ण सोय त्यांचं खाण्यापिण्याचं पूर्ण लक्ष याच राजेश कातारांनी केलं. कधीच कुठल्याही पद्धतीने मागे वळू पाहत नाही आणि प्रत्येकाला सपोर्ट करण्यासाठी एक पाऊल पुढे असतो. तेच राजेशजी कातारा. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगला चेंडू टॅप केला. एक धाव मिळाली आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट होतीये. तोच म्हणजे निलेश वाघमारे आता स्ट्राईकला येतोय. सलामीवीर रवींद्र शेळके वन डाऊन रवींद्र शेळके आणि स्ट्राईक जो एक धावेच्या मदतीवर खेळतोय. या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 10. लॉस ऑफ 2 विकेट्स. दहा बघा मिळत आहेत. 18 बॉल आणि 7 धावांची गरज मागू. इथे तत्परी मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. नेरे गावातील सुप्रसिद्ध उद्योजक आणि सुप्रसिद्ध बिल्डर्स आदरणीय गजानन शेठ पाटील साहेब नेरे यांचा यथोचित सत्कार इथे केला जाईल. या गजानन शेठ या. गजानन शेठ पाटील नेरे समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने जोपासणारे खऱ्या अर्थाने एकेकाली ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि त्याकरता खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वांना खूप मोठा यापूर्वी संघर्ष करावा लागला. आपल्या मेहनतीच्या बलावर आणि सक्षम जिद्द आणि चिकाटी याच्या जोरावर ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं ते सन्मानी सुप्रसिद्ध बिल्डर्स आदरणीय गजानन शेठ पाटील नेरे यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन राजेश शेठ काथारा आणि नितीन काथारा यांच्या शुभास्ते सत्कार इथे केला जात आहे. अशोक पालेकरने बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला निलेश वाघमारे आणि टायमिंग साधताना बॉल मात्र चेंडू त्यांच्या तोंडाला लागलाय आणि मात्र हा ही क्लिप याच्या अगोदर संतोष पाटीलची क्लिप आपण जर पाहिली ना तर ॲग्रेशन बघा लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. बघा काय पद्धतीने ॲग्रेशन आहे. ही ओळख आहे संतोष पाटीलची लाल्या ज्याची ॲक्शन या पूर्ण विभागामध्ये फेमस आहे. चांगला चेंडू टॅप केला. एक धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र लाल्याचा चांगला थ्रो. एकच धावमध्ये समाधान मानतोय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 11. आता मात्र अशोक पालेकरला काहीतरी चमत्कार करावा लागेल. जर ही ओव्हर सक्सेसफुल झाली याच्या येणाऱ्या 2 ओव्हर त्याच्यानंतर कुठेतरी शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना घेऊन जाता येईल. मात्र रवींद्र शेळके बॉलिंग बॅटिंग ट्रॅक चांगला कनेक्ट करण्याचा प्रयत्न टॅप केला. एक धाव तर मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का आणि मात्र लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. बॉल ट्रॅव्हल करतोय सीमारेषे पार चौकार. ज्याने आज चौकार लगावला. 15 धावा सध्या फलकावर. अवघ्या आता 2 धावांची गरज आहे विजयासाठी. जे 100% कमिटमेंट हवं असं खेळामध्ये ते मिळालेलं नाही आहे. बोलो 40+ कडून हनुमान पाटील आणि राजबहादूर पांडे यांचे व्यासपीठावर आगमन मनपूर्वक आपले स्वागत आहे. बोली 40+ अगदी हा फटका सजवला गेलाय. या सिंगलला स्कोर लेवल होईल. 2 टीममध्ये जे धावांचं अंतर ते समतोल होत आहे. अगदी बघू शकता व्यावसायिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव सन्माननीय नामदेव शेठ जमदाडे साहेब तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत.
यावेळेस फ्लिक केला आणि त्यासोबत मॅच विनिंग मोमेंट हा शॉट राहील. तर चौकारानं सामना जिंकलाय इथे आदई 40+ या संघानं. त्यांचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक वलवली 40+.